हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू बिटवाईज एज्युकेशन. तर प्रोग्रामिंग इन सीच्या ह्या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण सिलेबसची सुरुवात करतोय. आपल्या सिलेबस प्रोग्रामिंग इन सीच्या सिलेबसमध्ये पहिला टॉपिक आहे फंडामेंटल्स ऑफ अल्गोरिदम्स. ठीक आहे, अल्गोरिदम काय असतो हे समजून घेऊ आपण. तर बघा, काही डेफिनेशन्स लिहिलेले आहेत. एक सोपी डेफिनेशन पाहू आपण. MSBTनीच प्रोव्हाइड केलेल्या डेफिनेशन आहेत ह्या. तर पाहू आपण. बघा काय लिहिले, व्हॉट इज अल्गोरिदम. Algorithm is a stepwise set of instruction written to perform a specific task. एक पर्टिक्युलर टास्क करण्यासाठी ज्या स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स लिहिल्या जातात त्यांना म्हणतो आपण अल्गोरिदम. ठीक आहे, हे झालं इंग्लिश. आता आपण काय करू, थोडंसं प्रॅक्टिकली ह्या गोष्टीला समजून घेऊ. तुम्ही कधी कोणाला इन्स्ट्रक्शन दिल्यात का हो? जनरली आपण कोणाला इन्स्ट्रक्शन देतो, आपल्यापेक्षा लहान लोकांना. तर तुमच्या घरामध्ये एखादा लहान भाऊ वगैरे असेल, बहीण वगैरे असेल, त्यांना अनेक कामं सांगतो आपण. तर एक काम करू, आपल्याला आवडतो चहा. चहा प्यायला आवडत असेल, आपण काय करू, लहान भावाला शिकवून टाकू चहा कसं बनवायचं, आणि रोज तो आपल्यासाठी बनवून आणत जाईल. तर आपण त्याला कसं शिकवणार, बेटा पहा, एक पातेलं घे, स्टेप नंबर 1. त्या पातेल्यामध्ये आधी दूध टाक, स्टेप नंबर 2. त्याच्यामध्ये काय टाक, चहापत्ती टाक, है ना. गॅस ऑब्वियस गॅस चालू कर, ती पण एक स्टेपच आहे. त्याच्यानंतर त्याच्यात साखर टाक, हा पण योग्य प्रमाणामध्ये टाक. ठीक आहे, ते पण तेवढंच महत्वाचं. तर हे सगळं उकळून घे, एक कप घे छानसा, त्याच्यामध्ये ओत आणि मला चहा आणून दे, आणि मी तो चहा पितो. थंडीचे दिवस आहेत, छान वाटेल. ओके, तर हे आहे स्टेप्स टू प्रोड्यूस चहा. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. बघा, आपण त्याला एकदम सांगितलं का सगळं सामान घे एकदाच त्याच्यात टाक, नाही. आपण त्याला कसं सांगितलंय, स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन दिले. तर अल्गोरिदम काय आहे, हेच तर आहे अल्गोरिदम. स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन द्यायच्यात आपल्याला, स्टेप वाईज इन्स्ट्रक्शन द्यायच्यात. कशासाठी, रिटर्न टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. आता ते टास्क काय असू शकतं. इट मे बी ॲडिशन ऑफ 2 नंबर्स, कॅल्क्युलेटिंग स्क्वेअर, कॅल्क्युलेटिंग डिफरन्सेस, एनिथिंग. कुठलेही टास्क, कुठलेही अल्गोरिदमिक टास्क, कुठलेही मॅथमॅटिकल ऑपरेशन जे आपण कम्प्युटरला सांगतोय माझ्यासाठी करून दे. पण कसं सांगणार, स्टेप बाय स्टेप सांगणार, त्यालाच आपण प्रोग्राम म्हणतो. ठीक आहे, अल्गोरिदम काय, स्टेप बाय स्टेप दिलेल्या इन्स्ट्रक्शन. पण कुठल्या स्टेप फॉलो करायच्या, चला मला तर समजलं. स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन द्यायच्या. कुठल्या इन्स्ट्रक्शन देऊ, कुठल्या भाषेमध्ये देऊ, तर मी तुम्हाला काही बेसिक जनरल स्टेप्स सांगतोय. ह्या ऑलमोस्ट ऑल अल्गोरिदम्स मध्ये आपल्याला कामाला येणार आहे. ऑलमोस्ट सगळ्याच अल्गोरिदम मध्ये ज्या आपल्याला इन्स्ट्रक्शन्स कामाला येतात त्या आपण पाहून घेऊ. तर बघा, जनरल काही स्टेप्स आहेत अल्गोरिदम लिहिण्याच्या, त्या तुमच्या समोर मी दाखवतोय. तर पहिली स्टेप जी आहे अल्गोरिदमची, ऑब्वियस स्टार्ट, आणि शेवटची स्टेप जी असते ती असते स्टॉप. ठीक आहे, स्टार्ट आणि स्टॉप ह्या दोन पहिली आणि शेवटची असणार आहे. सुरू करा, संपवा. ठीक आहे, मग आपल्याला करायचं डिक्लेअर व्हेरिएबल्स. बरं, व्हेरिएबल्स काय असतात, कॉन्स्टंट काय असतात, ते आपण पुढे सिलेबसमध्ये पाहणारच आहे. परंतु बघा, असं इमॅजिन करायचं, आपल्या मेमरीमध्ये एक बॉक्स तयार झालेला आहे. त्याचं नाव आपण, व्हेरिएबलचं नाव जसं दिलंय, डिक्लेअर अ व्हेरिएबल नंबर, लेट सपोज. तर बघा, नाव कसं जाणार, असं, व्हेरिएबल इज नेम गिवन टू द मेमरी लोकेशन. त्या मेमरीचं नाव काय असणार आहे, नम. मग आपण केलं रीड व्हेरिएबल्स. रीडचा अर्थ असतो रीड, इनपुट. लक्षात ठेवा स्टुडंट्स, हळूहळू करून लक्षात राहील आपल्याला. रीड म्हणजे इनपुट, म्हणजे आपल्याला ह्या कंटेनरमध्ये, आपण हा जो मेमरीमध्ये कंटेनर बनवलाय त्याच्यामध्ये काहीतरी इनपुट द्यायचे, काहीतरी व्हॅल्यू टाकायची. आपण टाकली 5. ठीक आहे, 5 व्हॅल्यू आपण त्या कंटेनरमध्ये टाकली, म्हणजे इनपुट केलं. ह्याच्यासाठी एक फंक्शन वापरतो आपण, स्कॅनर, जे आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहे. रीड म्हणजे इनपुट, इनपुट म्हणजे स्कॅनर. ठीक आहे, पुढे बघा, परफॉर्म द ऑपरेशन. ऑपरेशन परफॉर्म करा. आता काय ऑपरेशन परफॉर्म करू नंबरवरती, लेट सपोज आपल्याला स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं. तर आपण कसं करणार, नंबर मल्टिप्लाइड बाय नंबर. नंबरला नंबरसोबत मल्टिप्लाय करा, हे आहे आपलं ऑपरेशन. नंबरला नंबरशी मल्टिप्लाय करा, हे आहे ऑपरेशन. ह्याला म्हणतो परफॉर्म द ऑपरेशन. डिस्प्ले द रिझल्ट. बघा, डिस्प्ले म्हणजे आउटपुट, डिस्प्ले म्हणजे आउटपुट, डिस्प्ले द रिझल्ट. डिस्प्लेचाच अर्थ असतो आउटपुट, रीडचा अर्थ असतो इनपुट,
डिस्प्लेचा अर्थ असतो आउटपुट. आउटपुटसाठी आपण एक फंक्शन वापरतो. जसं इनपुटसाठी आपण स्कॅनएफ वापरतो तसं आउटपुटसाठी आपण प्रिंटएफ हे फंक्शन वापरतो. प्रिंटएफ. ठीक आहे. आउटपुटसाठी प्रिंटएफ. आणि शेवटची स्टेप स्टॉप. तर ह्या जनरल स्टेप्स आहेत. बघा एकदा रिवाइज करा माझ्यासोबत. स्टार्ट, डिक्लेअर व्हेरिएबल्स, रीड व्हेरिएबल्स. रीडचा अर्थ काय असतो? इनपुट म्हणजे स्कॅनएफ. हळूहळू करून लक्षात राहील तुम्हाला. नंतर परफॉर्म द ऑपरेशन. त्या नंबरशी मल्टिप्लाय करा, नंबरला दुसऱ्या नंबरमध्ये ऍड करा, नंबरला दुसऱ्या नंबरला सबट्रॅक्ट करा, डिवाइड करा, मल्टिप्लाय करा, असे भयंकर ऑपरेशन्स. नंतर रिझल्ट डिस्प्ले करा. त्या ऑपरेशनचा रिझल्ट काय आला? डिस्प्ले द रिझल्ट. डिस्प्लेचाच अर्थ काय आहे? आउटपुट. आउटपुट कुठला फंक्शन वापरून करतात? प्रिंटएफ. ठीक आहे. प्रिंटएफ वापरून आपण आउटपुट करत असतो. लास्टची स्टेप कुठली? स्टॉप. तर स्टेप्स रिवाइज करा, पाठ करा. येत्या क्लासेसमध्ये आपण काही अल्गोरिदम्स लिहून. थँक्यू.